शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सृष्टिस्थिति विनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रय गुणमये नारायणी नमोस्तुते। नमस्कार मित्रांनो, नवरात्रीचा हा पवित्र सण सुरू होत आहे। सगळीकडे एक पवित्र आणि धार्मिक वातावरण सुरू झालेले आहे। नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव। शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जातात। दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप आदी करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला गेला आहे। देवीच्या विविध श्लोक, मंत्र, पाठ यामध्ये श्री दुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे। श्री दुर्गा सप्तशती हा हिंदू धर्मातील एक सर्वमान्य ग्रंथ आहे। कर्म, भक्ती आणि ज्ञानाची गंगा वाहणारा हा ग्रंथ समस्त भक्तांमध्ये लोकप्रिय आहे। नवरात्रीच्या काळात श्रद्धा आणि भक्तीसह आई जगदंबेचे स्मरण करून श्री दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने मातेच्या कृपेचा शीघ्र अनुभव येतो। श्री दुर्गा सप्तशतीचे पठण ही शक्तिशाली साधना आहे। ही साधना मार्कंडेय पुराण नामक ग्रंथाचा एक भाग आहे। मार्कंडेय ऋषींनी भगवान शंकराची तपस्या करून अमरत्व प्राप्त केले। मुकुंड ऋषी आणि त्यांची पत्नी मरुदमती यांनी पुत्ररत्न प्राप्तीसाठी भगवान शंकराची तपस्या केली। भगवान प्रसन्न झाले, परंतु त्याने 2 पर्याय दिले। एक असा पुत्र जो बुद्धिमान आणि विलक्षण प्रतिभाशाली असून तो अल्पायुषी असेल, किंवा एक असा पुत्र जो बुद्धिहीन असून दीर्घायू असेल। मृकुंडू आणि मरुदमतीने शंकराकडे अल्पायू परंतु बुद्धिमान पुत्र मागितला आणि मार्कंडेय या विलक्षण बालकाचा जन्म झाला। नियतीने मार्कंडेयाच्या नशिबी 16 वर्षाचे आयुष्य लिहिले होते। जसजसे मार्कंडेयाचे वय वाढत गेले तसे त्याचे भगवान शंकरावरील भक्ती आणि समर्पणही वाढत गेले। 12व्या वर्षी जेव्हा मार्कंडेयाला समजले की आपले आयुष्य 16 वर्षच आहे, त्याने महामृत्युंजय साधना करून मृत्यूवर विजय प्राप्त करण्याचे ठरवले आणि शिवलिंग स्थापन करून साधना सुरू केली। 16व्या वर्षी ज्या दिवशी मृत्यू निश्चित होता त्या दिवशीही ते शिवलिंगाच्या पूजेत व्यस्त होते। यमदूतांनी पूजेत विघ्न आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले। यमराजाने स्वतः एक मृत्यूचा फास घेऊन मार्कंडेयाच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु फास चुकून शिवलिंगावर पडला। भगवान शंकर क्रोधित झाले। रौद्र रूप धारण करून त्यांनी यमाशी युद्ध केले। यमराजाचा पराभव झाला। मार्कंडेयाच्या श्रद्धा आणि भक्तीवर प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला 16 कल्प जिवंत राहण्याचे वरदान दिले आणि आदिमायेची आराधना करून तिला प्रसन्न करण्यास सांगितले। या मिळालेल्या दीर्घायुष्यात महान कार्य करण्यासाठी मार्कंडेयाने पार्वतीची आराधना केली आणि मग ब्रह्मदेवाकडून देवीची माहिती घेऊन ते सप्तशती म्हणून ग्रंथित केले। या सप्तशती ग्रंथाचे पठण मार्कंडेय ऋषी यांनी सप्तशृंगी गडावर केले। ते ऐकून देवी म्हणाली, जो कोणी याचे पठण करील त्याच्या सर्व व्यथा दूर होऊन सकल मनोकामना पूर्ण होतील। मित्रांनो, दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात।
तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. म्हणूनच असे म्हणतात की मानवाला दीर्घायुष्य आणि शक्ती तसेच संपत्ती आणि बुद्धिमत्ता एकत्र प्राप्त करायची असेल तर त्याने श्री दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. शारदीय नवरात्रीच्या काळात एक अखंड दीप प्रज्वलित करून तसेच संकल्प करून श्री दुर्गा सप्तशतीचे पठण जरूर करावे. दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचताना हे लक्षात ठेवावे की पाठाचे उच्चारण स्पष्ट आणि शुद्ध असावे. असे म्हणतात की आपण ज्या इच्छापूर्तीसाठी पाठाचे वाचन करत आहोत आपली ती इच्छा नवरात्राच्या काळात किंवा दसऱ्यापर्यंत पूर्ण होते. मित्रांनो, नवरात्रीतील या दुर्गा सप्तशतीच्या साधने बीज रोपण, घटस्थापना आणि अखंड दीप या सर्व विधी आपापल्या कुळधर्मांना आणि संप्रदाय परंपरेला अनुसरून करावे. घटस्थापना होत नसल्यास एका चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर अष्टभुजा दुर्गेची व्याघ्रारूढ मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करा. पहिल्या दिवशी घरातील देवांची नित्यपूजा करून नवरात्र उपासनेचा संकल्प करावा. पाठ म्हणताना मन एकाग्र असावे. भगवती दुर्गा आपल्या समोर बसून स्वतःचे चरित्र ऐकत आहे असा मनोभाव ठेवावा आणि ग्रंथात सांगितल्याप्रमाणे श्री दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. मित्रांनो, दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आहेत. ते केव्हा आणि कसे वाचावे याची थोडक्यात माहिती मी आपल्यासमोर सादर करत आहे. या काळात आपल्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असल्यास शेवटी क्षमा प्रार्थना म्हणावी. अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी. आवाहनं न जानामि विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी. यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे. अपराधशतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरेत. यां गतिं सम्पाप्नोते न तां ब्रह्मादयः सुराः. सापराधोऽस्मि शरणं प्राप्तत्स्वां जगदम्बिके. इदानीमनुकम्प्योऽहं येथेच्छसि तथा कुरु. अज्ञानाद् विस्मृतेर्भ्रान्त्या यन्नयूनमधिकं कृतं तत्सर्वक्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. कामेश्वरी जगन्मातः सच्चिदानन्दविग्रहे. गृहाणार्चामिमां प्रीत्या प्रसीद परमेश्वरी. गुह्याति गुह्यगोप्त्री त्वं गृहाणात् स्मत्कृतमं जपम्. सिद्धिर्भवतु मे देवी त्वत्प्रसादात् सुरेश्वरी. इति क्षमा प्रार्थना स्तोत्र संपूर्णम्. ओम श्री दुर्गार्पणमस्तु. ओम नमश्चंडिकायै.